नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लक्षदीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे ना, आजचा व्हिडिओ जो विद्यार्थी शेवटपर्यंत व्हिडिओ बघेल, जो विद्यार्थी मी ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टीचं अनुकरण करेल, प्रत्यक्षामध्ये व्हिडिओ बघायला किंमत नाहीये. व्हिडिओ बघणारे भरपूर आहे, अनुकरण करणारे खूप कमी विद्यार्थी. जे करणार ना, त्यांना गॅरंटेड सांगतो, त्यांना यावर्षी एक जागा भेटणार. एक नाही, मी सांगतो त्यांना चालकची पण भेटणार, एसआरपीएफ पण आणि मुंबई पोलीस पोलीस शिपाई पण भेटणार. कोणती पण जिल्ह्यामध्ये तुम्ही पोलीस होणार. तर त्यासाठी लेक्चर लास्ट टाइम पूर्ण वेळ बघणं तुम्हाला गरजेचं आहे. बघा, पोलीस भरतीचे घटक तुम्हाला पूर्ण सांगणार. डाएट, अभ्यास, ग्राउंड काय चुका होते तुमच्याकडनं हे पूर्ण मी तुम्हाला सांगणार. फक्त तुम्ही एकदा बघा व्यवस्थित. आता पोलीस भरती म्हटल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं काय आलं रे? तर सगळ्यात पहिला मुद्दा आला तुमचा ग्राउंड. साहजिक आहे, बरोबर ना? साहजिक आहे, पहिलं ग्राउंड आहे. ग्राउंडला वेटेज आपल्याला द्यावाच लागेल, त्याबद्दल नो डाऊट. पण नुसतं ग्राउंड करून करून वाढतं का रे? म्हणजे फक्त रोज गेला आपण, सकाळचं राऊंड मारले, गोळा फेकला. काही काही मुलं 100-200 जोर डिस मारता, स्क्वॉट मारता, 100च्या स्प्रिंटा मारतात, तरी पण काही विद्यार्थ्यांचं ग्राउंड वाढत नाही, तरी पण नाही. मग असं करून करून फक्त वाढतं का? याच्याने फक्त शरीराची स्ट्रेंथ वाढते. आज जर 100 जोर मारले असाल ना, तर उद्या तुम्ही 110 मारशाल. काय झाली? शरीराची कॅपॅसिटी वाढली, म्हणून शरीरामध्ये ताकद निर्माण झाली का? नाही. मग शरीरामध्ये आपला कस कसा तयार होणार आहे किंवा आपला गोळा कसा वाढणार आहे, आपला 1600 मीटरला परफॉर्मन्स कसा येणार आहे? तर तो परफॉर्मन्स येणार तुमच्या डाएटनी. सगळ्यात महत्वाचा मॅटर आहे हा डाएट. हा तुम्हाला करावाच लागेल. काही काही विद्यार्थी, तुम्हाला स्पर्धा सांगू कुठे आहे? बघा, हे तुमचं गोळ्याचं ग्राउंड आहे. आता आमची ग्राउंड टेस्ट म्हणजे मिनी भरती झाली. इथे तुमचा गोळ्याचा व्ह्यू होता. इथं मी तिथं सहज उभा होतो, बघत होतो, मी नोटीस करत होतो की 12 मार्क फेकणारे विद्यार्थी खूप होते. 12 मार्क म्हणजे इथं खूप खड्डे पडलेले होते. तर भरपूर विद्यार्थी होते 12 मार्कवाले. म्हणजे असं समजा का प्रत्येक डिटेलला आहे ना, असे 10-12 होतेच का जे फेकायचे म्हणजे फेकायचे. पण 15 मार्क फेकणारे विद्यार्थ्यांची संख्या कमी होते. म्हणजे 20 माग जास्तीत जास्त 2-3 विद्यार्थी फेकत होते. मग ही स्पर्धा आहे. ही स्पर्धा आहे. आपल्याला याच्यावर काम करता आलं पाहिजे. आपण हे 15 मार्क घेतले पाहिजे. 12 मार्क घेणारे खूप आहे. पण त्याच्यात थोडंसं ना डोक्याने काम करा ना. उगाच नुसतं सकाळी उठलं, 50 गोळे फेकले, 20 गोळे फेकले. बरं, सकाळी काय काय मुलं गोळे फेकले का परत संध्याकाळी जाऊन फेकताय. अरे असं करू नका. चुकीच्या मार्गाला आहे तुम्ही. त्यासाठी प्रॉपर डाएट फॉलो करा. खर्च करावाच लागेल. मान्य मला, काहींची परिस्थिती नसती, काहींची आहे. ज्यांची आहे त्यांनी तर करा, ज्यांची नाही त्यांनी पण करा. काहीही करा. पण तुम्ही अंडे, दूध, खजूर, त्याच्यानंतर काजू, बदाम ह्या ज्या गोष्टी आहे ना, फुटाणे, गूळ, शेंगदाणे सगळं वेळेवर खात चला. वेळेवर असं नाहीये. आज तुम्ही ग्राउंड केलं, आज गेलो विसरून मी खायचं, मग आता उद्या जाऊन मग जाऊ दे, आता नाही 12 वाजता जेवणाबरोबर करू, असं नाहीये. ग्राउंड केल्या केल्या तुम्ही त्याच्यानंतर 15 मिनिटामध्ये, 15 मिनिटाच्या नंतर लगेच तुम्ही काहीतरी खाल्लं पाहिजे. ती बॉडी परत तुमची ना रिकव्हर झाली पाहिजे. कशासाठी माहिती का? अभ्यासासाठी. आपण जर असं जर केलं नाही ना, तर मग काय होतं माहिती का? लॅबला जेव्हा जातो ना आपण, एखाद दिवशी बघा तुम्हाला एक अनुभव आला असेल की ग्राउंड आहे ना हेवी होतं. खूप अवघड, म्हणजे जास्त ग्राउंड होऊन जातं. म्हणजे जास्त ग्राउंड झाल्याच्या नंतर आपण लेक्चरला जातो किंवा आपण अकॅडमीत जातो, लॅबला जाऊन बसतो. लॅबला बसल्याच्या नंतर आपल्याला थोडा वेळ आपण बसतो अभ्यासाला. नंतर आपलं मनच लागत नाही, पाय दुखतात, चुनचुन करतात किंवा अशी ना डोळ्यात झोप येते. आपण झोपून घेतो, मग दिवस खराब जातो आपला. हा मॅटर होतो. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मग एक दिवस वाया गेला ना, एक दिवस वाया गेला ना, मग गेलं का तुमचं मेरिट मधून, तुम्ही बाहेर पडले ना. असा एक एक दिवस महत्वाचा आहे. अशा हप्त्यातले किती दिवस होता? 2-3 दिवस जाता की नाही? मग त्यासाठी काय करायचं माहिती का? सगळ्यात महत्वाचं, पाणी पण जास्त प्यायचं. पाणी जास्त किती? 4 लिटर तरी पाणी पिले पाहिजे. 4 लिटर पेक्षा जास्त, पण कमीत कमी 4 लिटर प्लस एवढं पाणी पिले पाहिजे. प्रोटीन घ्या, काही घ्या, पण मग हे इव्हेंट कडे लक्ष द्या. 1600 मीटरची जर मनात भीती असेल ना, तर त्या लॅप मारा, स्प्रिंटा मारा, 800, 1200च्या ह्या मारत राहा. त्याच्याने तुमची मनातली भीती निघून जाणार आहे. कारण बरेचसे विद्यार्थी जे आहे ना, ते ह्या ग्राउंडमुळे घरी बसलेले. ग्राउंडमुळे काही काही विद्यार्थी काय ना 2 टाइम ग्राउंड करता. आता एखाद्याचं ग्राउंड आहे 45 मार्काचं ग्राउंड बसते बरं का. आता तो काय करतो माहिती का? तो म्हणतो नाही, मला 47च मार्क पाहिजे, काही झाले तरी चालेल, मी 2 टाइम प्रॅक्टिस करेल. पण तो या 47च्या नादामध्ये इकडं लेखीला कमीत कमी 10-15 मार्क मागे जातो. 10-15 मार्क म्हणजे जर त्याला आहे ना समजा 85 येत असेल किंवा त्याला 80 मार्क येत असेल ना, तर तो हा गोष्टीचा विचार नाही करत, अरे माझे इथे 20 मार्क चालले.
इथे किती झाले 20 मार्क झाले, मी याच्यावर काम करायला पाहिजे, इथं माझे कसे 5-6 मार्क वाढतील, पण त्याला ह्या 2 मार्काचं पडले का तर ग्राउंडवर जास्त माझं नाव होईल, माझ्या हवा होईल असं, त्याच्यामुळे त्यासाठी ह्या गोष्टीवर काम करा, आपले लेखीचे मार्क कसे वाढणार आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की फॉर्म कुठं भरायचा. आता गेल्या वर्षी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 130 मार्क घेऊन पण पोलीस नाही झालेले, 130 मार्क घेऊन पण कुठं मुंबईला 130 प्लस मार्क होते तरी पण पोलीस नाही झाले. आणि काही काही जिल्ह्यांमध्ये 128 ला, 126 ला, 120 ला हे विद्यार्थी कोण होऊन गेले रे, पोलीस होऊन गेले. मग आता इथं मॅटर काय झाला माहिती का, डिसिजन, निर्णय. जर तुम्ही घाबरता डिसिजन घ्यायला, तुमच्यात क्वालिटी आहे, एवढी क्वालिटी आहे ना कधी तुम्हाला स्वतःलाच माहित नाहीये. तुम्हाला आहे ना काय होतं माहिती का, कमी जागांमध्ये फॉर्म भरायला तुम्ही ना खूप घाबरू राहिले, काय ना काय होईल, नको रिस्क नको घ्यायला, हा माझा लास्ट अटेम्प्ट आहे, काही झालं तरी चालत पण मला पोलीस व्हायचंय, हे तुम्ही स्वतःच्या मनाशी एक निश्चय केलेला आहे आणि त्यासाठी मला कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाहीये. मग इथं असं घडलेलं आहे मुंबईला, गेल्या वर्षी जास्त वेळ भेटतो, मागचे मुलं पण पुढे येऊन जातात. मुंबईचं ग्राउंड झालं आणि त्याचे 4-6 महिने भेटले, 4 ते 5 महिने भेटले पोरांना पेपरला. याच्याने काय झालं, जे मागचे विद्यार्थी होते ते पण पुढे येऊन गेले, बरं ते विद्यार्थी पुढे आले मग त्यांनी यांना क्रॉस करून दिलं, असं झालेलं आहे. आणि जुने विद्यार्थी कसं आहे ना, कंटाळ येतो अभ्यासाचा वगैरे त्या गोष्टीचा. बरं, सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय, यावर्षी कॉम्पिटिशनला कोण आहे, जे गेल्या वर्षी मुलं वेटिंगला होते ना, वेटिंगला त्या विद्यार्थ्यांना आपल्याला मागे टाकायचंय. ऑलरेडी ते ना इथं होतेच 130 ला, ते 130 होते म्हणजे यावर्षी ते 5 प्लस करून 135 जाणारच आहे ना, बरोबर ना. त्यांनी 5 मार्क तर वाढवले असेल की नाही वर्षभरामध्ये, मग ते मुलं तर पोलीस होणार आहे, मग आपल्याला यांना मागे ओढायचंय. पण त्यासाठी डोक्याने काम करावं लागेल. 2 टाइम ग्राउंड करायची गरज नाहीये, ज्यांचं ग्राउंड चांगलंय एकच टाइम करा, एकच टाइम ग्राउंड करा, 2 टाइम करू नका. 2 टाइम ग्राउंड केले तुमचं काय हो राहिलं माहितीये का, तुमचे हे जे लेखीचे मार्क आहे ना, लेखी ही तुमचा पेपर मागे येतोय, तुम्हाला समजत नाहीये. हा पेपरचा स्कोर जो आहे ना हा वाढतच नाहीये. तुम्ही एकदा बघा स्वतःला, एकदा अनालिसिस करा का आपला पेपरचा मार्क का वाढत नाहीये, किंवा आपण एक टाइम ग्राउंड केल्याने आपल्याला पेपरमध्ये किती फायदा होणार आहे. समजलं. काय काय मुलांचे ग्राउंड असतं ते बळच तुम्हाला घेऊन जातं मुद्दा म्हणून, चला आपण गोळा फेकायला जाऊ, मग गेलं का 2 तास टाइमपास होतो, 2 तास आला लॅबमध्ये बसला का परत सेट व्हायला तेवढा वेळ लागणार आहे, बरं ना. सेट व्हायला परत किती वेळ लागेल तुम्हाला, एक साधारण अर्धा तास तरी लागेल. ओके, मग अर्धा तास जर लागला तर गेलं की पुढे तुमचा 2.5-3 तास. मग त्याच्यामुळे 2 वेळा ग्राउंड करायची गरज नाहीये. 2 वेळा ग्राउंड सकाळीच करा. तुम्हाला 5 किलोमीटर करायचंय तर तुम्ही सकाळीच करा, तुम्हाला लॉंग करायचे सकाळीच करा, 2 वेळा ग्राउंड करायचे नाही. ओके, हा पहिला मुद्दा. ग्राउंड हे एकाच वेळी करायचं. जर तुम्हाला वाटतंय गोळा फेकायचे, अर्धा तास जा, पोरांमध्ये नका जाऊ, सगळे गेल्यावर जा, तिथं तुमचा वेळ वाचणार आहे. ओके, मग सर आता हे समजलं आम्हाला ग्राउंडचं वगैरे, आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, ग्राउंड टेस्ट. ग्राउंड टेस्ट ज्या विद्यार्थ्यांना मनामध्ये 1600 ची भीती आहे ना, किंवा मुलींना 800 ची भीती आहे ना, त्यांनी एक डेमो करा. हप्त्यातले 2 दिवस तुम्ही टायमिंग द्या 1600 आणि 800 चा. तुमच्या मनातली भीती काय होणार आहे माहिती का, कमी होणार आहे. याच्याने 100% कमी होणार. तुमच्या मनामध्ये भीतीच राहणार आहे, थोडा त्रास होईल, नवीन नवीन सुरुवातीला थोडे पाय वगैरे जड पडतील, पण मग भीती निघून जाईल. याच्यामुळे ग्राउंड टेस्ट देत चला. हप्त्यातनं 1 दिवस दिलीच पाहिजे, आणि ज्यांना ह्या इव्हेंटची भीती वाटते त्यांनी 2 वेळा द्यायचं. ओके, एकदा सर्कलला द्या, एकदा स्ट्रेट रस्त्याला द्या, म्हणजे तुम्हाला दोन्हींची सवय राहणार आहे. सर्कल आला तर सर्कल आणि रस्ता आला तर रस्ता, अशी दोन्हींची काय राहील तुम्हाला प्रॅक्टिस असणार आहे. इथपर्यंत झालं. आणि डाएट करायचं तुम्हाला गोळा वाढण्यासाठी. जिम वगैरे लावायची असेल, एकदमच जातच नाहीये तर लावू शकता, पण थोड्या वेळचा, अर्धा तास, त्याच्यापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाहीये. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे लेखीचा. लेखी काही केल्याने वाढत नाही. तर लेखीचे 2 घटक आहे बाळांनो, 2 घटक. एक म्हणजे आहे तुमचा सिलेबस, आणि दुसरा आहे तुमची PYQ. PYQ म्हणजे काय, प्रश्नपत्रिका. ह्या 2 तुम्हाला याच्यावर काम करायचंय. सिलेबस पण करायचंय आणि प्रश्नपत्रिका पण करायचंय. आता ज्यांचा सिलेबस झालेला आहे, ज्यांचा सिलेबस पूर्ण झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी मेन घटक करायचे महत्वाचे. उदाहरणार्थ मराठीमध्ये जर विचार केला आपण तर असं करायचं, प्रयोग, समास, अलंकार, असे IMP टॉपिक करायचे मराठीचे. ओके, त्यानंतर जीके मध्ये जर म्हटलं तर तुम्ही याच्यावर भर द्या,
विज्ञान, त्याच्यानंतर महाराष्ट्र, त्यानंतर चालू घडामोडी, चालू घडामोडी ह्या गोष्टींवर तुम्ही जास्त भर देशाल जीकेवर. गणितामध्ये तुम्ही भूमितीवर करा. गणित जो आहे ना, गणित, भूमिती, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज याच्यावर जास्त काम करा तुम्ही. ओके. इथं बुद्धिमत्तेमध्ये आकृत्या वगैरे ह्या गोष्टी करायच्या तुम्हाला. ज्या मुलांचा सिलेबस पूर्ण झाला, ज्यांचा सिलेबसच झाला नाही, त्यांनी काय करायचं, आपली बॅच करायची, त्याच्यामध्ये संपूर्ण कव्हर होईल, पूर्णच्या पूर्ण कव्हर होईल तुमचा सिलेबस. तिथं काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला काही करून लेखीला 85+ मार्क घ्यायचे. हे खरं आहे, हे प्रॅक्टिकल आहे. तुम्हाला एखादा खोटं बोलल की 70 घेतलं तरी पोलीस होतं, ते त्याचं नशीब आहे. पण जर तुम्हाला नशिबावर विश्वास ठेवायचा नाहीये आणि सेफ स्कोर पाहिजे, का माझं काम झालंच पाहिजे या वर्षी, मला नोकरी भेटलीच पाहिजे या वर्षी, तर त्या नोकरीसाठी तुम्हाला हा स्कोर आणावा लागेलच, बरोबर ना. पेपर अवघड आला तरी पण तुम्हाला एक 80 पर्यंत पाहिजे. पेपर अवघड आला तर, मुलगा असो नाही तर मुलगी असो. मग त्यासाठी काय करावं लागेल, आता 85+ ला काय करावं लागेल, सिलेबस समजला, सिलेबस तुम्हाला करावाच लागणार आहे, इथं नो डाऊट. याच्यावर काम करायचंच आहे. मग तुम्ही याचा आधार घ्या, प्रश्नपत्रिका. या प्रश्नपत्रिका आहे ना, खूप सोडवायच्या. खूप म्हणजे किती, हे बघा, जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक आहे तर दिवसाला 3 केल्या. किती दिवसाला? आपण 3च केल्या. पण 3 अशा केल्या का डायरेक्ट मुळापासून तर डायरेक्ट पाठ करून टाकल्या. मुळापासून म्हणजे काय, शब्दशः अर्थ घ्या. एक एक प्रश्न असा पाठ केला का तो कधीही विचारला ना तरी मला सांगता येईल. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या एका महिन्याला किती होणार आहे, 30 गुणिले 3 जर केलं तर 90 होत्या. 30 गुणिले 3 केलं तर 90. आता 90 म्हटलं तर एका प्रश्नपत्रिकेत आले 100 प्रश्न, म्हणजे 9000 प्रश्न तुम्ही इथं एका महिन्यामध्ये करता. आणि पोलीस भरतीला येणारे 100 प्रश्न, पोलीस भरतीला किती येणार आहे, 100 येणार. मी तुम्हाला फक्त 3चा ऍव्हरेज दिलाय करून, फक्त 3चा. मग याच्यामध्ये ऑल आलं, गणित आलं, बुद्धिमत्ता आलं, मराठी आलं, जीके आलं, संपूर्ण आलं, संपूर्ण. पण हे तुम्ही करावं लागेल, तुम्हाला याच्यावर काम करावं लागेल. 3 प्रश्नपत्रिका घ्यायच्या, अशा करायच्या का त्याच्यामध्ये काहीच नकोय माहिती. कधीही विचारलं ना, इव्हन तुम्ही पोलीस जरी झाले ना तरी विचारलं ना, हा प्रश्न कोणत्या जिल्ह्यातला आहे हे सुद्धा सांगता आलं पाहिजे, हे सुद्धा सांगता आलं पाहिजे. तर तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तुम्ही महिन्याला 9000 प्रश्न पाठ करताय, पुढच्या महिन्याला 9000 म्हणजे 18000 प्रश्न पाठ करताय तुम्ही. 18000. मग 18000तले 100 प्रश्न येणार नाही का रे? 100% येणार ना. तोच प्रकार येईल तुम्हाला, हेच प्रकार येणार आहे. फक्त काय ना, याचं अनुकरण करणं फार गरजेचं आहे. आता जर तुम्ही अनुकरण केलं नाही तर तुम्ही यावर्षी पोलीस होणार नाही. उगाच एखाद मार्काने जर राहिलं ना, मनाला खूप वाईट वाटतं. एवढं वाईट वाटतं ना का यार, थोडीशी जर मेहनत केली असती ना तर मी आज पीटीसीला असतो, मी ट्रेनिंग सेंटरला असतो, माझ्या अंगावर वर्दी असते. असं आपल्या माणसाच्या मनाला वाटतं ते. त्यासाठी या गोष्टीचा अवलंब करा. लक्षात, तुम्हाला जर आधार घ्यायचा असेल तर तुम्ही हे बघा, ह्या बॅचचा आधार घ्या. आपल्या संपूर्ण पोलीस भरती आणि PYQ बॅच, या 2 बॅच, या दोन्ही बॅच जर केल्या तर तुम्हाला लेखीला 85 पेक्षा जास्त मार्क पडणार. 85+ गुण देणार म्हणजे देणार, 100% जाणार. मी तुम्हाला याच्यात 3000 वन लाईनर पण दिले जीकेचे, आणि 36 जिल्ह्यांचे पेपर मध्ये दिले. जर कंटाळा आला ना, काहीच नाही करायचं, माझं लेक्चर लावून द्यायचं, मराठीचं ऐकत बसायचं. बरोबर टेक्निक समजणारे, प्रश्न कसे सोडवायचे, ऑप्शन कसे कट करायचे. ज्या विद्यार्थ्याला ऑप्शन कट करता आले ना, ज्या विद्यार्थ्याला, तो विद्यार्थी पोलीस झाला. ठीक आहे, बॅच नाही घ्यायची, नका घेऊ. पण माझं एक सांगणं तेवढं ऐका का PYQ वर खूप भर द्या मित्रांनो. इतका भर द्या ना PYQ वर, काय ना, काही झालं तरी चालेल, पण PYQ सोडू नका. ज्यांचा सिलेबस झाला त्यांनी, ज्यांचा नाही झालाय त्यांनी पण थोडं थोडं तरी प्रयत्न करा. मग त्याच्यासाठी सांगतोय, सिलेबस आणि PYQ दोन्ही जर एक सोबत कव्हर करायचं असेल ना तर तुम्हाला हे करावं लागेल. ओके. तर यावर्षी तुमची काय येणार आहे, वर्दी येणार आहे. वर्दी आली म्हणजे तुमच्या आयुष्याचं कल्याण झालं. कारण अशी भरती परत भेटेल का आपल्याला, नाही भेटणार आहे. मग ह्या गोष्टीनं काम करा. निगेटिव्ह लोकांपासून लांब राहायचं आणि बाव नाही करायचा की इथं किती जागा आहे, जागा किती ना ह्या मॅटर नाही करते. या जागा, तुमची स्पर्धा आहे जागांसोबत नाहीये, अजिबात नाहीये. या जागा तुम्हाला मॅटर करत नाही. होणारा एका जागेत पण होतो आणि न होणारा 100 जागेत पण होत नाही. समजलं? तुमची स्पर्धा कोणासोबत आहे सांगू का? बघा, स्पर्धा जी आहे ना आपली इथं आहे, 150 मार्क, 150 मार्कांसोबत आपली स्पर्धा आहे. म्हणजे 50 मार्क तुमचं ग्राउंड,
100 मार्काची तुमची लेखी. इथं स्पर्धा आहे, तुम्हाला या स्पर्धेशी तुम्हाला खेळायचंय, इथं काम करायचंय. माझी टोटल 135 प्लस कशी होईल या गोष्टीचा दिवस रात्र विचार करा. दिवस रात्र विचार करा. एक एक मार्काची लढाई करा, एक एक मार्क मिळवा. लेखीसाठी, गोळ्यासाठी किंवा ग्राउंडसाठी 2-2, 3-3 मार्क जमा करा. दिवस रात्र करा, पण थोडंसं डोक्याने काम करा. जर परफॉर्मन्स येत नाहीये बॉडीमध्ये, परफॉर्मन्स चांगला बसत नाहीये, तर त्यासाठी ना प्रोटीन घ्या, प्री वर्कआउट घ्या, काही घ्या. त्याच्यामध्ये मी काय तुम्हाला म्हणत नाही असं की नाही तुम्ही घेऊ नका शरीराला त्रास होईल, असं काही नाहीये. चांगल्याच जिम जे कोच आहे त्यांचं सजेशन घ्या आणि तुमचे मार्क वाढवा. कारण परत भरती लवकर येणार नाही, स्पष्ट सांगतो, लवकर येणार नाही. पुढचं 1 वर्ष पळण्यापेक्षा आता 1 महिना जीव काढून पळायचंय. 1 महिना जीव काढायचा, पळायचंय, तेव्हा तुमचं काम होणार आहे. ओके. मग परत एकदा सांगतो, जी स्पर्धा आहे ना ती स्पर्धा तुमची इथं या 150 मार्कांवर आहे. हे 150 मार्कावर तुम्ही चॅलेंज देतो तुम्हाला. इथं काम करा, 135चं टार्गेट लावा, लिहून ठेवा कुठेतरी वहीच्या पहिल्या पानावर लिहून ठेवा की ह्या वर्षी मी 135 प्लस स्कोर नेणार म्हणजे नेणार. त्यासाठी माझा ग्राउंड असणार 45 आणि पेपर असणार माझा 90, म्हणजे माझी टोटल होणार 135 पेक्षा जास्त एवढी टोटल होणार माझी. ओके. एवढं जर टार्गेट जर लिहिलं ना आणि याच्या मागे लागलं तर मी सांगतो महाराष्ट्रातला असा कोणताच विद्यार्थी नाहीये जो पोलीस होणार नाही. तुम्हाला योग्य गाईडलाईनची गरज आहे, योग्य गाईडलाईन, योग्य मार्गदर्शक तुम्हाला पाहिजे, तर तुम्ही यशस्वी होणार आहे. जर तुम्हाला योग्य गाईडलाईन नाहीये, जर तुम्हाला मार्गदर्शक चांगला नाहीये, तर तुम्ही अपयशी होणार, तुम्ही पोलीस होणार नाही किंवा इव्हन दुसरी पण नोकरी लागणार नाही. म्हणून सांगतोय तुम्हाला. ओके. हे एवढं सांगण्यासाठी होतं. नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ काय करायचा तर तुम्हाला शेअर करायचं. ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची अशा विद्यार्थ्यांनी मला काय करायचं, व्हॉट्सअपला मेसेज करा, ॲप लिंक देईल तुम्हाला मी, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आपली ॲपची लिंक आहे 8329603029. ज्या विद्यार्थ्यांना माझ्यासोबत बोलायचंय, त्यांचे काही प्रश्न मांडायचे असेल तर त्यांच्यासोबत मी स्वतः बोलतो. हा माझा पर्सनल नंबर, तुम्हाला फोन किंवा मेसेज करू शकता. ओके. चलो, आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया. लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया. ओके. चलो, जय हिंद, जय महाराष्ट्र.